रॉबर्ट पालघरचे एक पेशंट, नाशिक मधले जे जीवनदायी योजनेशी समर्पित असणारे जे हॉस्पिटल आहे, इथे एक दिवस आले. माझे सहकारी डॉक्टर रॉय यांनी त्यांना तपासलं. त्यांच्या बरोबरचे सहकारी त्यांनी सांगितलं 3 महिन्यापासून आवाज निघत नाहीये. श्वास घेताना शिट्टी वाजवल्यासारखा श्वास ते घेत होते. घाम येतोय, स्वाभाविक आहे त्यांचं ऑक्सिजन कमी होत होतं. जेव्हा डॉक्टर रॉय त्यांना समजून सांगत होते की आपल्याला ऑपरेशन करणं आवश्यक आहे, श्वास घ्यायचा रस्ता त्यांचा मोकळा करावा लागेल, हे सांगत असताना त्यांच्या समोर पेशंट आडवे पडले. कारण त्या श्वासोश्वासाच्या अडचणीमुळे त्यांचं ऑक्सिजन कमी होत होतं. आमच्या टीमने त्यांचं इमिडिएट तिथले तिथे CPR देण्याचा प्रयत्न केला. मायनर ओटी मध्ये शिफ्ट करून श्वास नलिकेमध्ये एक छोटंसं छिद्र करून नलिका टाकण्यात आली. ह्या सर्व प्रोसिजरला जो वेळ लागला तो साधारण 3 ते 5 मिनिटं इतका होता. कारण जेव्हा श्वासोश्वास थांबतो 3 ते 5 मिनिटात जर कधी आपण तो श्वासोश्वास पुन्हा रिवाईव्ह नाही करू शकलो तर हृदय बंद होऊन जातं. एकीकडे त्यांच्या हृदयाला मसाज देणं चालू होतं, श्वासाला ट्यूब टाकणं शक्य नव्हतं कारण त्यांच्या घशामध्ये मोठं ट्यूमर होतं. त्यांची ट्रेकिओस्टॉमी केली. दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांची दुर्बीण घालून तपासणी केली, त्यातनं तुकडा काढला, CT स्कॅन केला आणि लक्षात आलं की त्यांना स्वरनलिकेचा कॅन्सर आहे, जो स्वरनलिकेचा मार्ग ब्लॉक करत होता. 4 दिवसानंतर बायोप्सीचा रिपोर्ट जसा आला त्यांची रेडिएशन आणि किमोथेरपीची ट्रीटमेंट सुरू करण्यात आली. 3 आठवडे त्यांना आम्ही गळ्यातली ट्रेकिओस्टॉमीची ट्यूब तशीच ठेवली आणि 3 आठवड्यानंतर ती ट्यूब काढून टाकली. श्वास त्यांचा नियमितपणे व्यवस्थित घेऊ शकतात आणि त्यांना जेवायला बोलायला काहीही अडचण नाही. कोलॅप्स झालेल्या पेशंटला वेळेवरती CPR देऊन जेव्हा ट्रेकिओस्टॉमी केली आणि तो पेशंट नंतर कॅन्सरचा पूर्ण उपचार करून जेव्हा फॉलोअपला येतो तर ते समाधान आणि ते आनंद शब्दांमध्ये वर्णन करण्यासारखं नसतं. त्यामुळे प्रत्येक स्वरनलिकेच्या कॅन्सरला ऑपरेशनची गरज नसते. अनेक वेळेस रेडिएशन आणि किमोथेरपी तितकंच उत्तम उपचार पद्धती ठरू शकते.